उत्साही, अभिमानी, युद्धप्रिय, स्वतःच्या चुकांबद्दल पश्चात्ताप करणारे, मदत करणाऱ्यांसाठी कमालीचे आभारी, संकटात सापडलेल्या आपल्यांसाठी सर्वस्व अर्पण करणारे, तर त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांसोबत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सूड उगवण्याची तयारी ठेवणारे. त्यातही प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत त्यास युद्धासाठी ललकारणारे. अशा आशयाचे लिखाण 7व्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या एका चीनी प्रवाशाने एका समाजाविषयी लिहून ठेवले आहे. आणि हा समाज म्हणजे दुसरा कोणी नसून मराठा समाज आहे. यातील काही गुणात काळानुसार बदल घडला असला तरी मराठ्यांच्या या स्वभाव गुणातील मूलभूत स्वरूप हे कायम राहिले आहे. त्या काळात घडलेल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडीतून दख्खन पठारावरील अगदी पश्चिम काठावर जाऊन स्थायिक होण्याची वेळ मराठ्यांवर आली. येथील निसर्गाने मराठ्यांना काही विशेष घडवले मानता येईल. पश्चिम घाटावरील मनुष्य आणि प्राणी यातील एकाकी संघर्षात मराठा गडी खऱ्या अर्थाने घडला. त्याची लष्करी कौशल्य वाढली आणि कोणत्याही प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्याची नैसर्गिक वृत्ती या माणसांमध्ये विशेष निर्माण झाली. आणि हाच शौर्य, धैर्य, कर्तृत्व, नेतृत्वाचा वारसा मोठ्या अभिमानाने सांगत मराठा सैन्याने गेली 2.5 शतके देशाच्या लष्करी पटलावर आपले अगदी वर्चस्व गाजवले आहे. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल द ग्लोबल मराठी. मराठी बोलणार, जग बदलणार. मराठा लाईट इन्फंट्री ही भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या आणि सर्वात प्रसिद्ध रेजिमेंटपैकी एक आहे, ज्याचा गौरवशाली इतिहास 250 वर्षांहूनही अधिक काळ पसरलेला आहे. मुंबईच्या बेटांवरील ईस्ट इंडिया कंपनीच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जंगी पलटण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनची स्थापना ऑगस्ट 1768 मध्ये झाली. यानंतरची दुसरी बटालियन बॉम्बे सिपॉय म्हणून स्थापन करण्यात आली. तर काली पंचवीन म्हणजेच काळी पाचवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या तुकडीने पुढच्याच वर्षी तिसऱ्या तुकडीचे बॉम्बे सिपॉई म्हणून काम केले. तेव्हापासून रेजिमेंटची ताकद ही उत्तर वाढतच गेली. 4 फेब्रुवारी 1670 रोजी शिवरायांच्या आज्ञेनुसार तानाजी मालुसरेंनी सिंहगड किल्ला जिंकला. हा दिवस मराठा लाईट इन्फंट्री देशभर मराठा दिवस म्हणून साजरा करत असते. तानाजी मालुसरे यांनी घडवलेल्या या इतिहासाप्रमाणेच मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास अविश्वसनीय लढाया आणि बलिदानांनी भरलेला आहे. राज्यकर्त्यांकडून व्यापाराचे परवाने घेऊन आपल्या देशात स्वतःची वखार स्थापन केलेल्या इंग्रजांनी या आपल्या वखारीच्या सुरक्षिततेसाठी या सैन्य दलाची स्थापना केली. राष्ट्र ही संकल्पना त्या काळी अस्तित्वात नव्हती. तणख्यावर कुठल्याही तुकड्या कुणाच्याही बाजूने लढत असत. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांनी आर्मर निर्मितीसाठी पोर्तुगीज कामगार आपल्या कामावर ठेवले होते. मराठ्यांच्या तोफखान्याची भिस्त गारद्यांवर होती. इतकंच काय तर त्या काळात महादजी शिंदे यांच्याकडेही कवायती फ्रेंच तुकड्या होत्या. 18व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सुरतेपासून खाली गेलेल्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर लढल्या गेलेल्या प्रत्येक मोठ्या लढाई बॉम्बे सिपॉय, काळी पाचवी या 2 तुकड्या आघाडीवर होत्या. अँग्लो म्हैसूर युद्ध म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिपू सुलतान विरुद्धच्या मोहिमेतही या सैन्याने चांगलीच चमक दाखवली होती. 1799 साली झालेल्या श्रीरंगपट्टणच्या लढाईतही मराठ्यांनी आपली तलवार गाजवल्याचा इतिहास आहे. लॉर्ड वेलेस्लीच्या शब्दात सांगायचे झाले तर देअर कंडक्ट अँड सक्सेस वेअर सेल्डम इक्वल अँड नेव्हर सरपास. 18व्या शतकाचा शेवट हा या रेजिमेंटल गटाच्या विस्ताराचा विशेष साक्षीदार होता. यानंतर अनेक मोहिमांमधून मराठ्यांनी आपल्या युद्ध लालसेची चमक साऱ्या जगाला दाखवली. 1814 ते 1816 या दरम्यान झालेल्या नेपाळच्या गुरखा सैन्याविरुद्धच्या लढाईत सुद्धा ब्रिटिशांना वाली हे केवळ मराठेच होते. कारण गुरखा सैन्याच्या पर्वतीय युद्ध शैलीला तोंड देईल अशी कुठलीच रेजिमेंट त्या काळी अस्तित्वात नव्हती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या तुकड्या मध्य पूर्वेपासून चीनपर्यंत विविध मोहिमांमध्ये लढल्या. 1841 मध्ये पहिल्या इंग्रज अफगाण युद्धादरम्यान बलूच प्रदेशातील काहूनचा वेढा आणि दादर प्रदेशाच्या संरक्षणात या तुकड्यांनी दाखवलेला लढा हा अतिशय वर्णनीय आहे. या लढ्याच्या सन्मानार्थ काळी पाचवीला लाईट इन्फंट्री या पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 1867-68च्या सर रॉबर्ट नेपियरच्या एबिसिनियन मोहिमेतील शौर्यासाठी देखील बॉम्बे इन्फंट्रीच्या 3ऱ्या आणि 10व्या रेजिमेंटला लाईट इन्फंट्रीचा सन्मान देण्यात आला. या रेजिमेंटने 1922 मध्ये 5वी मराठा लाईट इन्फंट्री ही पदवी स्वीकारली.
मराठ्यांचे खरे लढाऊ गुण पहिल्या महायुद्धादरम्यान जगाच्या विशेष समोर आले, जेव्हा दीर्घकाळ चाललेल्या मेसोपोटेमियन मोहिमेदरम्यान 3 मराठा बटालियन म्हणजे 103, 114 आणि 117 या तुकड्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. मेसोपोटेमियातील लढ्यात मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सोसली, परंतु त्यांनी कधीही स्वतःचे धैर्य गमावून 1 इंचही जमीन गमावली असे झाले नाही आणि त्यांचे हेच शौर्य साऱ्या जगाच्या डोळ्यात भरले. 117 मराठा यांचे कर्तृत्वही काही असेच उच्च श्रेणीचे. मेसोपोटेमियामधील मोहिमेदरम्यान आणि विशेषतः कूट अल आमारा येथील 146 दिवसांच्या कडवट वेढ्यात जे शौर्य 117 या तुकडीने दाखवले, त्यासाठी त्यांना या विशेष सेवेसाठी रॉयल बटालियनचा दर्जा देण्यात आला. शर्कतच्या लढाईत 114 तुकडीच्या मराठ्यांचे शौर्य काही कमी नव्हते. त्यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल एकूण 28 शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यातील 2 प्रतिष्ठित सेवा आदेश, 4 लष्करी क्रॉस, 6 भारतीय ऑर्डर ऑफ मेरिट, 16 भारतीय प्रतिष्ठित सेवा पदके आणि मोठ्या संख्येने मेन्शन इन डिस्पॅच प्रदान करण्यात आले आहेत. याचप्रमाणे 1918 साली 105, 110 आणि 116 या मराठा तुकड्यांनी आपला विशेष जंगजोर गाजवल्याचा इतिहास सांगतो. यापैकी 105 या तुकडीने 1918 मध्ये पॅलेस्टाईनच्या शॅरोन नदीच्या खोऱ्यामध्ये जनरल एलेनबीच्या आक्रमक नेतृत्वात मोठी लढाई लढली. यावेळी 116 मराठा ही तुकडी दक्षिण कुर्दिस्तानमधील भीषण लढाईत गुंतली होती. 1922 मध्ये या साऱ्या तुकड्या टप्प्याटप्प्याने भारतात परत आल्यानंतर मुंबईच्या या 6 तुकड्यांचे विलिनीकरण करून एकच गट तयार करण्यात आला आणि 5व्या मराठा लाईट इन्फंट्री म्हणून त्या साऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. बसरा, कूत, बगदाद या भागात मराठ्यांनी लढाया केला. याच दरम्यान पूर्व आफ्रिकेतील म्हणजेच आजच्या टांझानिया, केनिया या भागातही मराठे जर्मन सैन्याच्या विरोधात लढले. वेस्टर्न फ्रंटला युरोपच्या भूमीवर खंदक युद्धात मराठ्यांनी फ्रान्समध्ये यप्रेस, सोम, नॅवेशेपेल अशा प्रसिद्ध लढ्यांमध्ये आपला जंगजोर दाखवला. पहिल्या महायुद्धातील या लढ्यांमुळेच फ्रान्समधील युद्ध स्मारकांवर श्रद्धांजली वाहण्यासाठी, इतिहासाच्या स्मृतीला मानवंदना करण्यासाठी आजही मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान फ्रान्समध्ये पथसंचलन करताना दिसतात. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. 1939 ते 1945 या दरम्यान लढल्या गेलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सगळ्याच तुकडीतील मराठ्यांचा वावर हा दुसऱ्या महायुद्धात उघडल्या गेलेल्या प्रत्येक आघाडीवर दिसून आला आहे. व ते बर्माचे घनदाट जंगल असो अथवा इथिओपियातील बोडके डोंगर, उत्तर आफ्रिकेतील वैरण वाळवंट असो व इटलीतील नद्या, बर्मातील संघर्षक आणि रुयावा, आफ्रिकेतील केरेन, तोब्रुक, हायफा, पास, इटलीतील कॅसिनो असं सर्वत्रच मराठ्यांच्या कर्तृत्वाचा दरारा होता. इटलीत गाजवलेल्या शौर्याबद्दलच मराठा लाईट इन्फंट्रीतील नायक यशवंत गाडगे आणि शिपाई नामदेव जाधव यांना महायुद्धातील सर्वोच्च अशा व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्काराने गौरवले गेले. या व्यतिरिक्त रेजिमेंटला 8 प्रतिष्ठित सेवा ऑर्डर्स, 52 मिलिटरी क्रॉस, 14 भारतीय ऑर्डर ऑफ मेरिट आणि 56 भारतीय प्रतिष्ठित सेवा पदके प्रदान करण्यात आली. तर 130 इतर सन्मानाचेही मराठे हकदार ठरले. दुसऱ्या महायुद्धात कोल्हापूरकर छत्रपतींनी ब्रिटनला युद्धनिधी व राजाराम रायफल्स ही आपली सैन्य तुकडी या युद्धासाठी मदत म्हणून देऊ केली होती. पुढे या तुकडीचे स्वतंत्र भारतात सन्मानपूर्वक मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सामिलीकरण करण्यात आले. यामुळेच करवीरकर छत्रपती घराण्याला आजही या रेजिमेंटचे मानद कर्नल ऑफ द रेजिमेंट म्हणून सर्वोच्च मानाचे पद दिले जाते. आज या रेजिमेंटची बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हे जयघोष नुसत्या शब्दांपेक्षा खूप अधिक आहेत. प्रत्येक मराठा सैनिकाकडे महाराष्ट्राच्या महान राजाचा वारसा आहे याची ती आठवण करून देतो. ड्युटी, ऑनर, करेज हे जणू मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रीद वाक्य आहे. स्वातंत्र्यानंतर ही मराठा लाईट इन्फंट्रीची शौर्य परंपरा कायम राहिली असून त्यांनी हैदराबाद आणि जुनागडच्या विलिनीकरणासह 3ही भारत पाकिस्तान युद्ध, गोवा मुक्ती संग्राम, सियाचीनमधील संघर्ष या साऱ्यांमध्ये बराच पराक्रम गाजवल्याचे इतिहास सांगतो. प्रत्येक मराठी माणसाने मराठा लाईट इन्फंट्रीचा हा इतिहास अगदी डोक्यावर घेऊन मिरवावा इतका तेजस्वी आहे.